पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. द्रौपदीचं स्वयंवर झाल्यानंतर पांडवांची शक्ती वाढली. द्रुपद आणि यादवसेना ही पांडवांच्या पाठीमागे होती. राज्याचा भावी धोका ओळखून भीष्म, विदुर आणि धृतराष्ट्रांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे राज्याचं विभाजन. खांडववन पांडवांना देण्यात आलं आणि हस्तिनापूर हे दुर्योधनाकडे राहिलं. खांडववनात मयसभेचा प्रसंग झाला. तिथलं पांडवांचं ऐश्वर्य पाहून कौरवांचे डोळे दिपले, म्हणून त्यांनी दूताचा कट रचला. दूताचा कट रचला म्हणजे दूताचं आमंत्रण युधिष्ठिराला देण्यात आलं धृतराष्ट्राकडनं. आणि कुठलाही राजा दूताचं आमंत्रण नाकारू शकत नसल्यामुळे युधिष्ठिर हा हस्तिनापुरात दूत खेळायला आला. आणि तिथंच एक लांछनास्पद प्रकार घडला, तो म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. तर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळा खरं तर दुर्योधनाचा भाऊ विकर्ण याने त्याला विरोध केला. तर त्याच्यावर कर्णानी त्याची निर्भत्सना केली आणि काय म्हणाला, 5 पतींची जी पत्नी आहे ती कसली पतिव्रता, त्यामुळे तिला भर सभेत आणलं आणि तिची वस्त्र फेडायची आज्ञा त्याने दुःशासनाला केली. आणि नको तो प्रसंग इतिहासात घडला. एका पतिव्रतेची भर सभेत विटंबना झाली. त्याच्यानंतर पांडव वनवासात गेले. वनवासात गेल्यानंतर इकडे घोषयात्रेच्या निमित्ताने, घोषयात्रा म्हणजे काय की राज्याच्या बाहेर काही गुरांना चरण्यासाठी कुरणं केलेली असायची आणि ती जी गोसंपदा होती ती राजाची असायची. तर त्या गोसंपदा मोजायच्या निमित्ताने सगळे कौरव आपलं वैभव प्रकट करण्यासाठी तिथं गेले. तिथं गेल्यावर गंधर्वांचा आणि त्याचा वाद झाला कौरवांचा. त्या गंधर्वांनी कौरवांचा पराभव केला आणि दुर्योधनाला कैद केलं. त्यावेळेला कर्ण होता त्याच्याबरोबर. कर्ण पळून गेला. हे जेव्हा पांडवांना समजलं तेव्हा पांडवांनी गंधर्वाशी युद्ध करून दुर्योधनाला सोडवलं. पण तोपर्यंत भीष्मांपर्यंत हस्तिनापुरात बातमी गेली होती की दुर्योधनाला गंधर्वांनी कैद केलंय. तर भीष्म सैन्य घेऊन तिकडे रवाना झाले. वाटेत त्यांना कर्ण भेटला. त्यांनी विचारलं, राजा कुठे आहे? ते म्हणले, अरे तू कुठला स्वामी भक्त? राजा कुठे आहे कसा आहे हे विचारायला तू जिवंत कसा राहिलास? ह्याचा दुर्योधनाला की मला पांडवांनी सोडवलं याचा पश्चाताप झाला आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले. तर मनशांतीसाठी दुर्योधनाने वैष्णव यज्ञ करायचं ठरवलं आणि तो वैष्णव यज्ञ करण्यासाठी असं म्हणतात दिग्विजय करणं हा गरजेचा होता आणि हा मात्र कर्णाने केला दिग्विजय. हे कर्णाच्या आयुष्यात मोठ्या युद्धाचे 2 विजय आहेत. हा दिग्विजय केला तो एक, आणि जेव्हा कलिंग राजानी त्याच्या राजपुत्रीचं स्वयंवर मांडलं
तेव्हाही तो दुर्योधनाबरोबर गेला आणि तिथं सर्व राजांचा त्यांनी पराभव केला, जसं भीष्मांनी आधी केला होता अंबिका अंबालिकेच्या वेळेला. तोच पराक्रम कर्णाने केला आणि ते परत आले. पण घोषयात्रेच्या वेळेस गंधर्वांनी पराभव केला हे विसरता आलं नाही नंतरच्या या 2 विजयांनी सुद्धा. असाच काळ जात चालला. पांडव अज्ञातवासात गेले. तर कौरवांना कुणकुण लागली होती की पांडव हे विराटाच्या घरी आश्रित म्हणून आहेत. जर का आपण त्यांना आत्ता शोधलं तर त्यांना परत दूताच्या अटीनुसार वनवासाला जायला लागेल. म्हणून विराटाच्या गायी पळवायचा त्यांनी बेत आखला. कसं असतं बघा, सगळं बाजूला असलं तरी शेवटी विजय हा धर्माचा आणि सत्याचाच होतो. तेव्हा अर्जुनाने एकट्याने भीष्म, द्रोण, कर्ण या सगळ्यांचा पराभव केला. आणि नुसता पराभव नाही केला तर त्यांची वस्त्र पळवून ती उत्तरेला बाहुली करण्यासाठी दिली. म्हणजे जर का हेतू चांगला असेल तरच यश मिळतं, हे आपल्याला घेण्यासारखं आहे. हेतू वाईट असताना सगळी शक्ती जरी एकत्र झाली तरी पराभव हा निश्चित आहे. असा अर्जुनाकडनं त्याचा पराभव झाला विराटाच्या वेळेला. आणि आता मात्र कौरव पांडवांचं युद्ध हे अटळ झालं. सगळ्या शिष्टाई फोल ठरल्या. श्रीकृष्ण सुद्धा हस्तिनापूरला आला कृष्ण शिष्टाई करण्यासाठी, युद्ध टाळण्यासाठी. पण दुर्योधनाने ऐकलं नाही. उलट श्रीकृष्णालाच अटक करण्याची त्यांनी भीती घातली. त्यामुळं तीही बोलणी फिसकटली. कारण श्रीकृष्ण हा राजदूत नव्हता, तो शांतीदूत होता. त्यावेळेला कर्ण आणि कृष्णाची भेट झाली आणि भेदनीतीनुसार मनाचा भेद कर्णाचा करावा. कारण श्रीकृष्णाला पक्क माहिती होतं की जेव्हा हे युद्ध होईल तेव्हा मोठा पराक्रम कोण गाजवेल. कारण भीष्म आणि द्रोण हे शरीराने जरी कौरवांकडे असले तरी मनाने पांडवांकडेच होते. पण कर्ण मनानेही दुर्योधनाच्या बाजूनी होता. कारण उपकाराच्या ओझ्याखाली तो दबला गेला होता. कुठपासनं उपकाराचं ओझं? जेव्हा शस्त्राची प्रदर्शन झालं तेव्हा अंगदेश बहाल केला होता दुर्योधनाने कर्णाला. तेव्हापासून तो उपकाराच्या ओझ्याखाली होता. त्यामुळे कर्णाचा भेद करणं हे कृष्णाच्या मनात जास्त होतं. म्हणून त्याने कर्णाला त्याचं जन्म रहस्य सांगितलं. जसं मी म्हटलं की तेव्हा त्याला जन्म रहस्य कळालं पण तेव्हा उपयोग नव्हता. कळालं का? कळालं मी कोणाचा मुलगा आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं होतं. म्हणून त्यानंतर कर्णाने श्रीकृष्णाला आदरातिथ्य केलंय. कर्णाच्या घरी श्रीकृष्ण राहिला आहे. जेव्हा निघताना आधी कर्ण म्हटला मी तुम्हाला दारापर्यंत सोडतो, मग राजवाड्याच्या महालापर्यंत सोडतो, मग देशाच्या सीमेपर्यंत जेव्हा सोडायला गेला तेव्हा श्रीकृष्णांनी कर्णाला एक सुंदर वाक्य ऐकवलं. कर्णा, निरोप हा नेहमी चटकन द्यावा आणि लगेच घ्यावा. म्हणजे घेणारा आणि देणारा दोघांनाही त्रास होत नाही. नंतर कर्णाने कुंतीची भेट घेतली. कुंतीने त्यात काय केलं?
आपल्या मुलांचं जीवदान मागितलं, जीवनदान मागितलं त्याकडे. कारण मारलं कोणी असतं पांडवांना कर्णाने. तेव्हा परत एकदा कर्णाने काय वचन दिलंय की तू 5 पुत्रांचीच आई राहशील, मी 4घांना नाही करणार. युधिष्ठिर, भीम आणि नकुल सहदेवांना नाही करणार, पण अर्जुन राहील नाही तर मी राहील. म्हणजे तू 5 पुत्रांचीच आई राहशील, हे जगासमोर राहील. तुझा 6 पुत्र होते नाही, जगात काय होणार, तू पांडवांची आईच म्हणूनच राहशील, पण पुत्र 5च राहतील, मी राहील किंवा अर्जुन राहील. त्यावेळेस इथं एक अगदी बघण्यात काय की तेव्हा कर्णाला माहिती होतं की कुंती आपली माता आहे, आई आहे, पण कुंती तिला आई म्हणून हाक नाही मारलेली, तो देवी म्हणून हाक मारतो. आणि ते कुंतीला थोडं शल्य होतं की जेव्हा त्याला कळलंय की आपण त्याची आई आहोत, तर तो आई म्हणेल, पण तसं कर्ण म्हटला नाही. त्याने कुंती देवी असा उल्लेख केलेला आहे. असा हा कर्ण. मग युद्धाच्या प्रांगणात आता गाठ. मध्ये ती गोष्ट आहे की कवचकुंडल त्याची एका ब्राह्मणाने मागितली, तो इंद्रच ब्राह्मण होऊन आला. तर कवचकुंडलाचा त्याला किती उपयोग झाला हा एक खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. कवचकुंडल होती का त्याच्याकडे, तर उल्लेख आहे, होती, पण त्याच्याही पेक्षा त्याच्या मनाची वैफल्यता जास्त होती. कवचकुंडलाच्या वरदानापेक्षा मनाचा वैफल्यपणा हा कर्णाकडे जास्त होता, असं मला वाटतं.